नमस्कार मंडळी. दरवर्षी विवाहित महिला मोठ्या श्रद्धेने वटपौर्णिमेचे व्रत करतात. पण वटपौर्णिमा का साजरी करतात? वडाच्या झाडाची पूजा का केली जाते? आणि 2026मध्ये वटपौर्णिमा नेमकी कधी आहे? तसेच या दिवशी कोणते शुभ रंग आणि बांगड्या घालाव्यात? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम 2026मध्ये वटपौर्णिमा कधी आहे? 2026मध्ये वटपौर्णिमा 29 जून सोमवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. वटपौर्णिमा म्हणजे काय? वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी हे व्रत केलं जातं. वट म्हणजे वडाचे झाड. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानलं जातं. म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. आता पाहूया सावित्री आणि सत्यवानाची कथा. प्राचीन काळात राजा अश्वपतीची सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अत्यंत बुद्धिमान, धाडसी आणि पतिव्रता होती. तिने सत्यवान नावाच्या राजपुत्राशी विवाह केला. मात्र ऋषींनी आधीच सांगितलं होतं की सत्यवानाचं आयुष्य खूप कमी आहे. एक दिवस सत्यवान जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेला असताना त्याचा मृत्यू झाला. यमराज त्याचे प्राण घेऊन निघून गेले. पण सावित्रीने हार मानली नाही. ती यमराजांच्या मागे चालत निघाली. तिची निष्ठा, प्रेम, धैर्य आणि बुद्धिमत्ता पाहून यमराज प्रसन्न झाले. त्यांनी सावित्रीला अनेक वरदानं दिली. म्हणूनच सावित्री आणि सत्यवान यांची कथा प्रेम, समर्पण आणि निष्ठेचं प्रतीक मानलं जातं. वटपौर्णिमेची पूजा कशी करावी? या दिवशी महिला सकाळी लवकर उठून स्नान करतात. नवीन किंवा स्वच्छ साडी परिधान करतात. देवाची पूजा करून वडाच्या झाडाजवळ जातात. वडाच्या झाडाला हळद, कुंकू, फुले आणि अक्षता अर्पण केल्या जातात. त्यानंतर झाडाभोवती पवित्र दोरा किंवा सूत गुंडाळून प्रदक्षिणा घातली जाते. सावित्री सत्यवानाची कथा ऐकली आणि वाचली जाते आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. आता अनेक महिलांच्या मनात प्रश्न असतो की वटपौर्णिमेला कोणते शुभ रंग घालावेत? तर परंपरेनुसार हिरवा, पिवळा, लाल, केशरी आणि पांढरा हे रंग शुभ मानले जातात. यापैकी हिरवा रंग सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं. बांगड्यांबद्दल बोलायचं झालं तर हिरव्या काचेच्या बांगड्या सर्वात शुभ मानल्या जातात. तसेच हिरव्या लाल रंगाच्या बांगड्या किंवा सोन्याच्या बांगड्याही अनेक महिला घालतात. वडाच्या झाडाचे महत्त्वही खूप मोठं आहे. वडाचे झाड दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. हे झाड भरपूर सावली देत आणि पर्यावरणासाठीही खूप उपयुक्त आहे. भारतीय संस्कृतीत वडाच्या झाडाला विशेष धार्मिक महत्त्व दिलं गेलं आहे. वटपौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नाही, तर नात्यातील विश्वास, प्रेम, आदर आणि समर्पण जपण्याचा संदेश देणारा सण आहे. सावित्रीची कथा आपल्याला संकटामध्येही धैर्याने उभं राहण्याची प्रेरणा देते. तर ही होती वटपौर्णिमा 2026 विषयी संपूर्ण माहिती. तुम्ही वटपौर्णिमा कशी साजरी करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.